पहिलं व्यसन म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे. आता प्रेम करू नये या वाईट विचारांचा माणूस मी मुळातच नाही महाराज. पण त्या प्रेमाला काहीतरी मर्यादा नाही तर वडिलांकडून 20 रुपये घ्यायचे, बाजारात जाऊन त्याची बँटॅकची अंगठी आणायची, ती जाऊन कॉलेजला मिनीला द्यायची आणि 3 दिवसांनी खऱ्या अर्थानं कलर गेला का चव घालून घ्यायची. हे धंदे बाळांनो आता बंद करा. खरंच जर मर्दानगी गाजवायची असेल तर पहिली 5-50 हजाराची एक चांगली नोकरी पहा आणि मग तिला 1 तोळा करा. ही खरी मर्दानगी आहे. बरं, प्रेम करू नये अशा वाईट विचार. आता कालच एक कार्ट कॉलेजच्या गेटवर पाहिलं बाबा, ते जाऊन त्या पुरला म्हणत होतं, तुझ्या प्रेमामध्ये मी झालो ठार वेडा. ती म्हणली गबस बावळ्या, कालच माझा साखरपुडा झालाय, हा घे प्याडा. तवा तो जाग्यावर आला. लय अवघड आहे महाराज. एक तर असं काळं पोरग महाराज ढाकळात टाकलं दिसणार नाही. आणि ते जाऊन त्या पुरला म्हणत होतं, तू मला ओळखलं? ती म्हणली नाही ओळखलं. तू मला ओळखलं? ती म्हटली नाही ओळखलं. अगं मी टायटॅनिकचा हिरो आहे. ती म्हणली बावळ्या, टायटॅनिक बुडालं होतं, जळालं नव्हतं. तेव्हा तो जाग्यावर आला. लय अवघड आहे. बरं, आता मला सांगा, सगळ्या तरुण पोरांना आजच्या दिवशी हात जोडून विनंती, बाबांनो शिकाल तर टिकाल, नाही तर शेवटी आष्टीच्या बाजारात बरमुडे काल. कारण शिक्षणाशिवाय पर्याय. बरं, आपल्याला वाटतं बा आपलं कार्ट रोज आष्टी कॉलेजला वेळेत जातंय. एक दिवस त्याच्या मागं जाऊन पहा, ते कॉलेजच्या गेटवर जाऊन तिला म्हणतंय, किती दिवस झाले मी वाट पाहतोय, तू प्रपोज करत नाही. तिने लांबूनच त्याच्या पाहिलं. चारा तुला खास नाही, अंगावर तुझ्या मास नाही, प्रपोज तुला काय खाक करू, एड्या उद्यापर्यंत जगायची तुझी आस नाही. पण आपलंही कमी नाही, ते इकडलंच आहे पारगाव. ते म्हणते नाही, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मग तिचं ठरलेलं वाक्य आहे, मी माझ्या आईवडिलांच्या शब्दाबाहेर नाही. तरी ते आपल्या गावचे, ते म्हणते कमी नाही, पारगाव भुवनेश्वरचं येते. तो म्हणतो कोई बात नाही, इस जन्म में ना से अगले जन्म में तेरा बन जाऊंगा. शब्द इकडून आणतो देव जाणे, पण 13 बन जाऊंगा. आता खऱ्या अर्थाने एक कॉफी शॉपला कोल्ड कॉफी आणि एक कॅडबरी भुलली पोर. बरं, पाहता काय खड्डा तुम्हाला आहे 15 हजाराचा. ते जनावर एवढं सोपं राहते वय. ती त्याला जुन्या काळातला आणतो इकडून देव जाणे. नोकिया 1100 दाखविती. मी तुम्हाला व्हॉट्सअपला चॅटिंग केली असती, पण माझ्या काय अँड्रॉइड मोबाईल नाही. आपलंही कमी नाही म्हणतो, तुला ॲप्पल घेतो. ॲप्पल मै हो ना. आता याला 1 किलो ॲप्पल घ्यायच्या खिशात 100 नाही, आणि तो म्हणतो तुला ॲप्पल घेतो ॲप्पल. पण तेही कमी नाही. ते आपला मोबाईल लपून ठेवतो. घरी येऊन म्हणता, पप्पा मोबाईल हरवला. बाप म्हणला मी घेणार नाही. तो म्हणला उद्यापासून मीही कॉलेजला जाणार नाही. आपल्या का स्कीमच चालली, हम दो हमारा एक. बाप म्हणला हे शिकलं नाही तर आपली पुढची पिढी चालणार नाही. दुसऱ्या दिवशी बजाज फायनान्सला फॉर्म टाकला आष्टीला आणि हप्त्यावर मोबाईल आणला. आणि त्यात आता 8 दिवस फ्लिपकार्टची ॲड चालू होती, त्याच्यामुळं काही काळजी करायचं कारण नव्हतं. पण पप्प्या एवढा हुशार आहे, हा जुना मोबाईल तिला देतो आणि नवीन याच्याकडे ठेवतो. आणि संध्याकाळी 10 वाजले, झालं सुरू. काय करतेस पिलू? बरी आहेस ना पिलू? जेवलीस पिलू? महाराज आता हे कुत्र्याचं पिलू, मांजरीचं पिलू हे ठीक होतं, पण हे शेअरचॅट आणि इंस्टा आल्यापासून 2 पायाचं नवीनच पिलू आलं आहे. आणि माझा मूळ सांगण्याचा उद्देश आहे, महिला वर्ग ही प्रकरणं वाढण्यामागं तुम्ही सुद्धा तितके जबाबदार आहात. कारण तुम्हालाही आता चांगली मुलं जावई म्हणून चालत. तुमच्याकडे आलंय ते फॅडदादा, आता पार्ट्या पाहिजेत पार्ट्या. त्यांचा बंगला 4 एकर इकून बांधलाय, तुला माहीतच नाही येडे. दारासमोर त्यांच्या 4 व्हीलर आहेत, गावातल्या 3 पतपेढ्यांचं त्याच्यावर कर्ज आहे. महाराज हा विनोद नाही. जाता आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं बसलेल्या ज्यांनी आपल्या लेकीचं लग्न करताना मुलाचं स्वतःचं कर्तृत्व न पाहता फक्त मुलाच्या बापाची संपत्ती पाहून आपल्या मुली दिल्यात ना. आज तुमची मुलगी बंगल्यात आहे, सोन्याच्या ताटात जेवती आहे, पण तिला कधी भेटायला जा, तिच्या डोळ्यात मात्र पाणी आहे. आणि इथं बसलेल्या ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाच्या बापाचं 10-20 एकरचे बांध न पाहता, मुलाच्या बापाचे बंगले न पाहता, मुलाचं स्वतःचं कर्तृत्व पाहून आपल्या पोरी दिल्यात ना. आज भले तुमची मुलगी झोपडीत असेल, पण कधी भेटायला जा, तिच्या चेहऱ्यावर मात्र समाधान आहे. कारण जेवढी मोठी पार्टी आज सरळ राहिली नाहीत कार्टी. अरे बापाच्या पैशा उन्मत्त झालेला पोरगं जर व्यस्ती निघालं ना, तुमच्या लेकीच्या लग्नाला 10 काय 20 लाख रुपये खर्च करा. तुमच्या लेकीला असं कधीच वाटत नाही माझ्या मायबापानं मला डोलीत बसून पाठवलं. तिला वाटतं उभा आयुष्यासाठी माझ्या मायबापानं मला तिरडीवर झोपवलं. कारण लग्न हा भातुकलीचा खेळ नाही, आपल्या लेकीच्या आयुष्याचा मेळ आहे. म्हणून इथून पुढं तरी खऱ्या अर्थानं आमच्या घरात मा भगवतीचं रूप असणाऱ्या आमच्या लेकीमध्ये सुद्धा लेकीचं लग्न करताना आजपासून मुलाच्या बापाची संपत्ती नाही तर
मुलाचं स्वतःचं कर्तृत्व पहा. तुमची मुलगी स्वर्गाच्या नंदनवनात राहील, स्वर्गाच्या नंदनवनात राहील. भले आमचं पोरगं वडापाव विकणारं असू द्या, चहाची टपरी चालवणारा असू द्या, पण स्वतःच्या कर्तृत्वानं जगणारा असेल. एक दिवस अंबानी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि भले अंबानीचं पोरगं असू द्या, पण एक दिवस जर खऱ्या अर्थानं व्यसनी झालं तर रोडपत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. अरे खऱ्या अर्थानं आज आम्ही आमच्या लेकीच्या लग्नाला 20-20 बरं इथं आता सगळी शेतकरीच पोरं आहेत ना. आणि सगळ्या पालकांना पहिल्यांदाच एक विनंती हात जोडून करतो, मी तुमच्या मुलासारखा आहे. माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही ना महाराज, गादीवर उभा आहे, मरेपर्यंत मला तुमच्या गावात कधी बोलू नका. पण आज तुमच्या सगळ्यांच्या पायावर तुमचा मुलगा म्हणून साष्टांग दंडवत घालून या सगळ्या तरुण मित्रांच्या वतीनं तुमच्या पायावर दंडवत घालून तुम्हाला विनंती करतो. सध्या आपल्याकडे एक मानसिकता निर्माण झाली आहे. आपलं पोरगं धंदा करणार, त्याचं बूड बसणार आणि त्याची कर्ज भरता भरता आपला आयुष्य जाणार. ही मानसिकता सोडा. अरे त्या लेकरांना तुमच्याकडून कसलीच अपेक्षा नाही. फक्त आपल्या मायबापानं आपल्या पाठीवर थाप टाकावी आणि आपल्याला व्यवसाय करण्याला परवानगी द्यावी, एवढी त्या लेकरांची अपेक्षा आहे. आपल्या मुलांना आता नोकरीच्या मागे न धावू देता त्यांना छोटा का होईना पण व्यवसायात उतरू द्या, हीच तुमच्या पायावर विनंती आहे. कारण जर आज आमची मुलं भले वडापावची गाडी असू द्या, चहाची टपरी असू द्या, पण जर व्यवसायात उतरली तरच उद्याच्या जगात त्यांचा निभाव लागेल, अन्यथा लागणार नाही. ही मात्र तुमच्या पायावर हात जोडून विनंती आहे. कारण मुलांची अनेक स्वप्न मातापित्यांच्या स्वप्नांपुढे आज खऱ्या अर्थानं मान झुकवत आहेत. शोकांतिक आहे. फक्त तरुण पिढीला दोष देऊ नका. ही तरुणाई खऱ्या अर्थानं मायबापाला समजून घेत नाही असं नाही, पण आज कुठेतरी मायबापही त्या लेकरांना समजून घेत नाही. हे सुद्धा मायबाप म्हणून आम्ही जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि इथं सगळे आमची शेतकरी पोरं आहेत ना, सगळे शेतकरी आहेत ना, एकदा जोरदार काढून टाळ्या आमच्या सगळ्या शेतकरी पोरांसाठी घेऊन जाऊ. कारण खऱ्या अर्थानं मकर संक्रांत जानेवारीत झाली, पण खरी संक्रांत जर सध्या कुणावय तर आमच्या सगळ्या शेतकरी पोरांवय. कारण फक्त या पोरांच्या डोक्यात वर्षभर एकच आलं सीजन. तुळशीचं लग्न झालं, सीजन झालं, गेलं सीजन. कारण इथं बरेच चेहरे 35-36चे बिन लग्नाचे. कारण सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत का तुमच्या का बरं आहे? खायचं बरं आहे महाराज. आता 35चे 35 नवरदेव तर रातच्या 12ला भांडारा पालतं उठू उभा राहतो, आपल्याच अंगावर पडतो काय. जाऊ द्या महिला मंडळ, मी तुमच्या मुलासारखा आहे. पुरुष मंडळी तुम्ही शांत, फक्त पहिला मंडळ. शेवटचा तुम्हाला एक प्रश्न आहे. ज्यांना मला सांगा, शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत, तुम्ही जीवन नाही आले का? फराळ केलाय ना? मग थोड्या मोठ्यानं बोलत चला. मला सांगा, शेतकरी मुलांना मुली मिळत नाही, आपल्या पाप्याला गुड्डी मिळत नाही, यंदाही आपला पाप्या पिवळा होईल असं वाटत नाही. मग जाऊ द्या महिला वर्ग, मी तुमच्या मुलासारखा आहे. मुलगा म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो. इथं बसलेल्या महिला मंडळ, पुरुष मंडळी तुम्ही सगळे शांत, फक्त महिला मंडळ. ज्यांना असं वाटतं, कारण मा भगवती आज तुमचं ऐकणार आहे, ज्यांना वाटतं शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच पाहिजे, त्याने एकदा जोरदार काढून टाळी वाजवा. बरेच नवरदेव राहिलेत पारगाव भुवनेश्वरमध्ये. बरं महिला मंडळ, तुम्ही आता देवी मातेच्या प्रांगणात आहात आणि उपवास असल्यामुळं खोटं बोलू शकत नाही. मग जर तुमची सगळ्यांची अपेक्षा आहे शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच पाहिजे, तर इथं बसलेली कोणती आई आता मा भगवतीची शपथ घेऊन या क्षणाला मला सांगेल, महाराज आत्ता ह्या क्षणाला मी अशी शपथ घेते की मी माझी गुड्डी आता शेतकऱ्याच्याच मुलाला देईल. फक्त तेवढ्याच आहे, टाळी वाजवा आता. खायला बड दुनिया आहे महाराज. आपली गुड्डी फ्लॅटमध्ये गेली पाहिजे, पण आपल्या बाप्याला गुड्डी मिळाली पाहिजे. बरं मला सांगा, तुम्हाला शेतकरी जावई चालत नाही, तुमच्या लेकीला शेतकरी नवरा चालत नाही. आता पुण्यात माझ्या ऑफिसच्या बाजूलाच IT पार्क आहे आणि ह्या वर्षी ITचे कमीत कमी माझे 90-92 मित्र लग्नाचे आहेत, ज्यांचा पगार 90 ते 95 हजाराच्या घरात परमनंट आहे. गादीवर उभा आहे, 500च्या स्टॅम्पो मी मध्यस्थी. मुलं परमनंट आहेत, त्यांना 90 ते 95 हजार म्हणजे 14 ते 15 लाखाचं वर्षाला फिक्स खऱ्या अर्थानं पॅकेज आहे. पण त्यांची एकच अडचण आहे, त्यांना एकही गुंठा जमीन नाही. उद्या येऊ का सकाळी बस घेऊन पारगाव भुवनेश्वरला? किती आहे आपली पोर देतील बोटवर करा. तुम्ही बोलत चला भो. किती आहे आपली पोर देतील बोटवर करा. मुला आज तुमची गुड्डी शेती करणार आहे, ती कांदा लावाय आलेल्या मजुरीच्या बायांना पाणी द्यायची तसदी घेत नाही, ती केव्हा शेती करायची?
मला सांगा, मग जर तुमची गुड्डी शेती करणार नाही आणि तुम्हाला आमचा शेतकरी मुलगा जर जावई म्हणून चालत नाही किंवा तुमच्या लेकीला नवरा म्हणून जर मान्य नाही, मग तुम्हाला सातबारा काय लागतो ग? मुलाला 95,000 पगार आहे, पण एकही गुंठा जमीन आहे, मुलगी द्याल? मग तुम्हाला जमीन कायला पाहिजे? कारण तुम्हालाही माहिती आहे, उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही. मग माझ्या बहिणींनो, एकच विचार करा, जर ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणारं माझं शेतकऱ्याचं पोरग तुमच्या लेकीला उपाशी ठेवेल का? म्हणून हात जोडून विनंती करतो, आता विचार बदला. आणि आमची पोरं एवढी स्वाभिमानी आहेत महाराज, कोरोनानं दाखवून दिलं. आणि सगळ्या तरुण मित्रांना विनंती आहे, आज खऱ्या अर्थानं जर हा भाग पाहिला, कारण इथं सोन्यासारखे दिवस आहेत महाराज. हा आष्टी तालुका म्हणजे येणाऱ्या काळामधलं सोनं या मातीत आहे. याचं कारण आहे, तुम्ही जर पुणे पट्ट्यात आलात, पश्चिम महाराष्ट्राच्या तिकडच्या पट्ट्यामध्ये जर आलात, सगळ्यात मोठा शेतकरी हा 10 एकरचा आणि सगळ्यात छोटा शेतकरी 1 एकरचा. आणि जर तुम्ही आपल्या तालुक्यात पाहिलं तर क्षेत्रफळाच्या दृष्टीनं आपण फार मोठे आहोत. आणि जी जमीन आमची 4-5 लाखापर्यंत होती, गेल्या या 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून पावसानं आपल्याला साथ द्यायला सुरुवात केल्यापासून तिचेच आज बाजारभाव 25 आणि 30 लाख रुपये एकर झाला आहे की नाही? बरं, आपल्याकडे पाण्याची सुविधा मुबलक आली. आता मला सांगा, सध्या शेती, कारण शेतकरी हा राजा आहे. आम्ही फक्त कितीही म्हणू द्या, पण शेतकरी राजाच आहे. पण एक शोकांतिका आहे, अरे 15,000 पगार घेणारं आमचं काम करणारं पोरग त्याच्या 15,000चं नियोजन करतं, पण शेतीतून 5 लाख आले तरी आमचा शेतकरी राजा त्याचं नियोजन करत नाही. म्हणून आपण दुःखी आहेत. म्हणून माझ्या सगळ्या शेतकरी मित्रांना विनंती आहे, आता शिकलेल्या मुलांनी बाहेर जाऊन नोकरीच्या नादी लागू नका. 10-10 मुलांचा एकत्र येऊन ग्रुप करा. जर तुम्हाला पैसे मिळत नसतील तर हात जोडून तुम्हाला विनंती करतो, आता इथून पुढच्या काळात सप्ताहांमध्ये नवरात्र कमिटीच्या सगळ्या माझ्या जे काही आहेत या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, यानंतरच्या काळामध्येही असे जे उपक्रम आहे हे वर्षातून आणखी 2 वेळा घ्या. असे प्रत्येक बँक क्षेत्र असेल किंवा IT सेक्टर असेल, यातले वक्ते तुम्ही घ्या. याचं कारण असं आहे, माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो, बँक तुम्हाला कर्ज देत नाही म्हणून आजपासून रडणं बंद करा. आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला गेलं, फक्त ITR फाईल बनवायला 5,000 ते 6,000 रुपये खर्च आहे. किती? आणि जर तुमचे 3 वर्षाची ITR फाईल असेल, कोणतंही जामीन न घेता कोणतीही बँक तुम्हाला छापून 10 ते 20 लाख रुपये कर्ज हसत देऊ शकते. पण त्यासाठी जर महत्त्वाचं काय असेल ती म्हणजे ITR फाईल आहे. आणि इथून पुढे या गोष्टी शिका. आणि 10 जणांचा ग्रुप एकत्र करून खऱ्या अर्थानं इथं पिकवलेला भाजीपाला जर तुम्ही मार्केटपर्यंत घेऊन गेलात तर आयुष्य आपलं घडल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. म्हणून शेतकऱ्याच्या मुलांनी आता पुढे येणं आज काळाची गरज आहे. आज खऱ्या अर्थानं मला बरंच तुमच्याकडेच यायचं होतं, पण नवरात्र असल्यामुळं थोडंसं खऱ्या अर्थानं काही विषयांना स्पर्श करणं काळाची गरज होती. प्रेमाच्या व्यसनातून दूर व्हा. आपल्या मातापित्यांचं खऱ्या अर्थानं ज्यांनी आपल्याला वाढवलं त्या मातापित्यांचा आयुष्याच्या शेवटपर्यंत सांभाळ करा. दुसरं व्यसन मोबाईलचं आहे. मोबाईलपासून दूर व्हा. एका वाक्यात मोबाईलबद्दल जर बोलायचं झालं तर आज काही गोष्टी आम्हाला व्यासपीठावरून बोलता येत नाही, पण माझ्या बहिणींना आणि भावांना हात जोडून विनंती करतो, आज आमच्या घरातली आमची रक्ताची 7 जन्माची नाती मोबाईलमध्ये ब्लॉक होऊ लागली आणि खऱ्या अर्थानं बाहेरची नाती व्हॉट्सअप आणि शेअरचॅट इंस्टाच्या माध्यमातून आमच्या मोबाईलमध्ये इन होऊ लागली. आज मोबाईलचा अतिरेक एवढा वाढला आहे, वेळ नाही म्हणून फक्त सगळ्याचा सारांश एका वाक्यात सांगतो. आज ज्या दिवशी आठवड्यातून 1 दिवस नवरा आनंदानं 1 दिवस बायकोचा मोबाईल आनंदानं वापरू शकेल आणि बायको 1 दिवस नवऱ्याचा मोबाईल आनंदानं वापरू शकेल, त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या मोबाईलचा चांगला वापर होतो असं म्हणण्याचं धारिष्ट आमच्या मनात निर्माण झालं पाहिजे. विषय फार मोठा आहे, कत्तरी त्यावर बोलू. तिसरं म्हणजे राजकारणाचा विषय आहे. राजकारण करू नये या मताचा मी नाही, पण कधीच कुणाची लावालावी करण्यासाठी गावात राजकारण करू नका. त्यापेक्षा पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि आपल्या गावच्या भल्यासाठी झाडे लावा झाडे जगवा ही योजना गावापर्यंत राबवा. आपलं गाव घडेल. खऱ्या अर्थानं कधीच कुणाची जिरवाजिरवी करण्यासाठी राजकारण करू नका. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी गावात येणाऱ्या पावसाचं पाणी जिरवा. आपलं गाव घडल्याशिवाय राहणार नाही. कधीच राजकारणाच्या वादातून कुणाच्या डोक्यात कुऱ्हाड घालण्याचा विचार करू नका. त्यापेक्षा कुऱ्हाडबंदी चराईबंदीचे निर्णय राळेगण सिद्धीसारखे आपल्या गावात घ्या. आपलं गाव घडल्याशिवाय राहणार नाही. आणि जर पाहिला गेलं तर राजकारणातून समाजकारण ज्या दिवशी, कारण ही तरुणाई जेव्हा एकत्र येते त्यावेळेस तुमचं उद्याचं भविष्य कळतं आणि खऱ्या अर्थानं आपल्या गावचं भविष्य हे उज्ज्वलच आहे. कारण तुमच्या गावातली तरुणाई ही अध्यात्माच्या माळ्यात खऱ्या अर्थानं आज अध्यात्माची शेती करत आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि शेवटचं म्हणजे दारू अंमली पदार्थांचं व्यसन. ज्याच्या दुकानातून आम्ही दारूच्या बाटल्या आणतोय, तो लाखाच्या गाड्या फिरवतोय. आम्ही आमच्या बायकापूर्ण रस्त्यावर फिरवत असू तर आम्ही बाप नवरा म्हणून आणि मुलगा म्हणून घेण्याच्या पात्रतेचे आहोत का? आजच्या दिवशी याचा विचार करा. पवित्र तुळशीची माळ गळ्यात धारण करा.